नमस्कार मंडळी, रेश्माज किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आजची रेसिपी अतिशय करायला सोपी, पौष्टिक आणि आरोग्यदायी अशी आहे। गव्हाची लापसी आहे, ही खूप छान लागते। चला तर मग पाहूया सामग्री। मी 1 वाटी गव्हाचा भरडा म्हणजेच गव्हाचा मोठा असा रवा असतो हा गव्हाचा आहे। 1 वाटी घेतलेला आहे, 1 वाटी इतकाच आहे। किशमिश घेतलेले आहेत, थोडेसे बदाम घेतलेत 8 ते 10, बडीशेप, विलायची आणि सुंठेची पावडर आहे 1 चमच। गूळ ही आपण तेवढाच घेणार आहे, 1 वाटी एवढा गूळ पुरेसा आहे याला, आणि तूप घेतलेला आहे। चला तर मग सामग्री झाल्यानंतर पाहूयात रेसिपी। रेसिपीसाठी कुकर ठेवलेला आहे, या कुकरमध्ये आपण तूप घालणार आहोत। तूप चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर पहिल्यांदा आपण रवा गव्हाचा भरडा भाजून घेणार आहोत व्यवस्थित। गव्हाचा भरडा व्यवस्थित भाजून घेतला तरच मग तो कचकच पुढे लागत नाही, चांगला लागतो। तूप थोडं जास्त टाकलेलं आहे, अर्धी पळी इतकं तूप घातलेलं आहे मी। याला जेवढं तूप आपण घालू तेवढं हा छान लागतो। आता तूप चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर मी याच्यामध्ये जो आपण भरडा घेतला होता गव्हाचा तो घालून घेत आहे। हा घालून अगदी मंद आचेवरती व्यवस्थित हा रवा 5 मिनिटांसाठी व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। आपण रवा व्यवस्थित भाजून घेतला तर मग तो व्यवस्थित शिजला जातो आणि छान लागतो। सगळ्यात बारीक असा हा रवा आहे, याच्यापेक्षा मोठाही रवा भेटतो। मी बारीक आणते, करता पटकन येतो त्यामुळे, आणि मोकळा सुटसुटीत। पाण्याचं प्रमाण मी सांगते तसं जर ठेवलं तर अगदी मऊसर शिजून मोकळाही होतो, छान होते ही लापशी। असं व्यवस्थित एकसारखा हलवत आपल्याला हा रवा मंद आचेवरती भाजून घ्यायचा आहे। आता एक 5 मिनिटांनंतर आपला रवा लालसर झालेला आहे। रवा असा लालसर झाल्यानंतर आपण ड्रायफ्रूट्स घालून घेणार आहोत। जे आपण घेतले होते बदाम आहे, ते 10 ते 12 असतील, अशा मोठ्या तुकड्यांमध्ये तुकडे कट करून घेणार आहोत आपण। आणि किशमिश आहेत, तुम्हाला अजून ड्रायफ्रूट्स हवे असतील तर घालू शकता, ओला नारळ। मला एवढेच ड्रायफ्रूट्स मुली खातात तेच मी घातलेले आहेत। आता हे ड्रायफ्रूट्स घालूनही आपल्याला थोडे भाजून घ्यायचे आहेत, याच्यासोबत छान पद्धतीने एकजीव करून घ्यायचं आहे। हे एक 5 मिनिटं रवा भाजण्याची आपण जर मेहनत घेतली तर रवा अगदी मोकळा आणि छान होतो। आता हे सगळं भाजून झाल्यानंतर जो आपण 1 वाटी गूळ घेतलेला आहे तो टाकणार आहे। तुमच्याकडे जर गोड जास्त खात असतील तर याच्यापेक्षा जास्त गूळ वाढवू शकता किंवा याच्यापेक्षा कमीही करू शकता, परंतु या गुळाच्या प्रमाणाने अगदी आपल्याला मीडियम गोड एवढी लापशी आपल्याला मिळते, त्यामुळे मी इतका घातलेला आहे। 1 वाटी लापशीचा रवा, 1 वाटी गूळ असं प्रमाण आहे हे, आणि एक अर्धी पळी तूप। आता गूळ चांगला मिक्स करून 1 वाटी रवा घेतला होता आपण, 4 वाटी पाणी घालणार आहोत। त्याच वाटीने मोजून मी पाणी घालत आहे, 4 वाटी पाणी घालणार आहोत आपण या 4 वाटीत, आणि 3 शिट्ट्या कुकरला। याने अगदी व्यवस्थित होतो रवा, हा अगदी व्यवस्थित लापशी होते याने। ही दुसरी वाटी घातली, आता मी तिसरी वाटी घालणार आहे। तुमचा रवा याच्यापेक्षा मोठ्या आकाराचा असेल तर पाण्याचं प्रमाण वाढवायचं, आणि जर याच पद्धतीचा रवा तुमच्याकडे असेल तर 4 वाटी पाणी अगदी बरोबर आहे। 1 वाटीला 4 वाटी हा रवा व्यवस्थित फुगला जातो एवढ्या पाण्यात, आणि व्यवस्थित होतो, जास्त गिचका वगैरे असा होत नाही, मोकळा मऊसर छान होतो। आता 4 वाटी पाणी घालून गूळ लापशीचं प्रमाण सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। 3 वाटी आता हे जी पावडर आपण घेतली होती विलायचीची आणि बडीशेप घातल्याने याला खूप छान स्वाद येतो। इथं मी बडीशेपेची थोडी पावडरही घातलेली आहे, आणि थोडीशी पुढे बडीशेपही घालणार आहे। बडीशेपेने घरभर अगदी सुगंध पसरतो आणि तिच्या वासानेच लापशी खावीशी वाटते, एवढी छान आणि मस्त होते ही लापशी। थोडीशी बडीशेप घालून घेऊयात। आता बडीशेप घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एकदा, आणि झाकण लावून 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आपल्याला। असं गूळ व्यवस्थित विरघळला गेलेला आहे। आता आपला गूळ विरघळेपर्यंत झाकण लावायचं नाही, गूळ विरघळला गेला आहे। आता आपण झाकण लावून 3 शिट्ट्या काढून घेऊयात कुकरला। 3 शिट्ट्यानंतर अगदी मऊसर आणि मोकळी लापशी आपल्याला भेटते।
एवढं प्रमाण अगदी पुरेसं आहे। आता 3 शिट्ट्यानंतर बघू शकता तुम्ही, मस्त अशी आपली लापशी रेडी आहे। अगदी छान सुरेख रंग आलेला आहे, पाणी जास्त झालेलं नाहीये, कमीही पडलेलं नाहीये, अगदी मऊसर जेवढ्या प्रमाणात पाणी पाहिजे होतं तेवढ्याच प्रमाणात पडलेलं आहे। खूप छान सुंदर लापशी होते आणि मुळात म्हणजे ही लापशी 4 ते 5 दिवस अजिबात खराब होत नाही बाहेर ठेवली तरी, आणि तव्यावरती तूप घालून फ्राय करून खाल्ली तर अतिशय उत्कृष्ट लागते ही लापशी। मस्त कशी मोकळी छान झालेली आहे। चला तर मग आता प्लेटमध्ये काढून दाखवते मी तुम्हाला। इथे एक मोठीशी प्लेट घेतलेली आहे। ॲज इट इज अशीच लापशी तुम्ही खाऊ शकता, परंतु आमच्याकडे दूध घालून खातात म्हणून मी दूध घालूनही तुम्हाला दाखवते। अशी मस्त मऊसर मोकळी लापशी छान झालेली आहे। किशमिशचं प्रमाण आमच्याकडे थोडं जास्त आवडतं म्हणून मी घातलेलं आहे। चला तर आता मग दूध पण टाकून दाखवते मी तुम्हाला। असं गरमागरम दूध घालायचं, तूप घालायचं याच्यावरून, अतिशय उत्कृष्ट लागते ही लापशी। तुम्हीही ही लापशी नक्की करून पहा। रेसिपी झटकेपट आहे। तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। अशी तुपाची वरून धार घालायची। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय।